नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या आर के टिप्स या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर पहा, आज आहे मकर संक्रांत. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर पहा, उद्या आहे 15 जानेवारी, वार शुक्रवार. या दिवशी आलेली आहे किंक्रांत. तर आपण या किंक्रांतीला कर सुद्धा असं म्हटलं जातं. तर पहा, मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत जी आहे तर ती साजरी केली जाते. आणि या दिवसाचं महत्त्व काय आहे तर पहा, असं म्हटलं जातं की संक्रांती देवीने संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासुराच्या नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणून त्या राक्षसाच्या नावाने किंक्रांत म्हणून हा दिवस पाळला जातो. किंक्रांतीला करीदिन असंही म्हटलं जातं. किंक्रांत जे आहे तर हा जो दिवस आहे तर हा दिवस अशुभ मानला जातो. यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य हे केलं जात नाही. तसेच आपल्याला उद्याच्या दिवशी एक अतिशय महत्त्वाची गोष्टही लक्षात ठेवायची आहे. म्हणजे चुकूनही आपल्याला आपल्या घरामध्ये भांडणं करायची नाहीत. सोबतच बाहेरची एखादी व्यक्ती असेल तर बाहेरच्या व्यक्तीसोबतही आपल्याला या दिवशी भांडणं करायची नाही. या दिवशी आपल्याला शांतता ठेवायची आहे. असं म्हणतात की या करीच्या दिवशी जर आपण घरामध्ये कटकट आणि भांडणं जर केली तर नक्कीच संपूर्ण वर्ष आपल्या घरामध्ये कटकट आणि भांडणंही चालत असतात. यामुळे आवर्जून आपल्याला ही एक गोष्ट उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये टाळायची आहे. सोबतच त्या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे आहेत. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी उपाय सांगणार आहे. मुलांवरून आपल्याला अशी एक वस्तू ही उतरवून टाकायची आहे. यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी नष्ट होईल आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर बघा, मकर संक्रांतीनंतर लहान मुलांचं बोरनान हे केलं जातं. 5 वर्षापर्यंत मुलांचं बोरनान हे केलं जातं आणि उद्याचा जो दिवस आहे बोरनान करण्यासाठी तो अतिशय महत्त्वाचा आहे. जेवढ्यांना शक्य होईल तेवढ्या सर्वांनी उद्याच्या दिवशी आपल्या 5 वर्षापर्यंतच्या मुलांचं बोरनान हे करायचं आहे. हे बोरनान केल्यानंतर काय होतं, मुलांची किरकिर जी आहे ना ती निघून जाते. करीच्या दिवशी जर आपण हे बोरनान केलं तर आपण रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करत असतो आणि तिथपर्यंत आपण मुलांचं बोरनान सुद्धा एखाद्या दिवशी करत असतो. परंतु किंक्रांतीला म्हणजे करीच्या दिवशी जे बोरनान करतो ना, मुलांची पूर्ण वर्षाची किरकिर निघून जाते. मुलांची नकारात्मकता निघून जात असते. मुलांचे दोष हे दूर होत असतात. म्हणून हा दिवस जो आहे ना तो मुलांचं वर्णन करण्यासाठी अतिशय शुभ आणि महत्त्वाचा दिवस आहे. शक्य झालं तर तुम्ही आवर्जून या दिवशी मुलांचं बोरनान करा. सोबतच आपल्या मुलांची किरकिर, नकारात्मकता, नजरदोष, बाधा, आजारपण हे दूर करण्यासाठी तुम्हाला मुलांसाठी होईल तेवढे उपाय तुम्हाला करायचे आहेत. कारण हा दिवस मुलांची नजर काढण्यासाठी, मुलांचे दोष दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी दिवस मानला जातो. ज्या प्रकारे बघा, संक्रांत हा 3 दिवस सण चालतो. पहिला दिवस भोगीचा, दुसरा दिवस संक्रांतीचा, तिसरा दिवस किंक्रांतीचा. ज्याप्रमाणे भोगी जो सण आपण साजरा करतो आपल्या जीवनातील भोग नष्ट करण्यासाठी, भोग संपवण्यासाठी आपण बऱ्याच सेवा आणि उपाय या भोगी दिवशी करत असतो. त्याच प्रकारे आपल्या घरातील असलेले दोष दूर करण्यासाठी हा दिवस खूप प्रभावी असतो. आता बघा, तुम्हाला अगदी लहान मुलांपासून एकदम 4 ते 5 महिन्याचं बाळ असेल तर त्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मुलं आणि मुली या सर्वांसाठी तर जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आपल्याला सायंकाळी 4 वाजल्यानंतर करायचा आहे. हा आपल्याला उतारा करायचा आहे. ज्या प्रकारे दिवस हा उतरत चालतो तसाच हा उतारा आपल्याला करायचा आहे. सकाळी आपल्याला हा उपाय करायचा नाही, कारण सकाळी हा दिवस चढत चालतो. अशा वेळी आपण कोणतेही उतारेही करायचे नसतात. मग काय करायचं आहे, तुम्हाला बघा 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. लाल नसेल तर हिरव्या मिरच्या घेतल्या तरी सुद्धा चालेल. देठाच्या मिरच्या घ्यायच्या आहेत. यानंतर चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे. थोडंसं खडे मीठ किंवा बारीक मीठ तुम्हाला घ्यायचं आहे. काळे तीळ जे असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि आईने आपल्या केस जे असतात डोक्याचे, आपण जेव्हा सकाळी केस विचारतो तिथे केस निघतात तर ते थोडेसे केस तुम्हाला त्यामध्ये घालायचे आहेत.
यानंतर काय करायचं आहे, या वस्तू तुम्हाला घेऊन मुलांवरून उतरवायच्या आहेत। आता मुलांना पूर्वेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि मुलांवरून तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या तुम्हाला उतरवायच्या आहेत। या वस्तू उतरवत असताना तुम्हाला मुलांची इडापिडा जाऊ दे, येणाऱ्या जाणाऱ्यांची काही नजर लागली असेल तर ती दूर होऊ दे, मुलांची किरकिर संपू दे, किरकिर दूर होऊ दे आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे। आणि मुलांची अशी नजरतूज जे आहे तर ते मुलांचं काढायचं आहे। असा एक उतारा मुलांसाठी करायचा आहे। आता घरामध्ये जर 2 मुलं असतील तर मग 2 मुलांसाठी एक वस्तू वापरली तर चालेल का? म्हणजे एका मुलावरून ही उतरवल्यानंतर दुसऱ्या मुलासाठी वापरता येईल का? तर नाही, एका मुलासाठी एकदाच तुम्हाला हा उतारा करायचा आहे। हा उतारा केल्यानंतर काय करायचं, एक मातीची पंती घ्यायची, त्यामध्ये कापराच्या वड्या टाकायच्या आणि यानंतर तुम्हाला या वस्तू जाळून टाकायच्या आहेत। या जाळल्यामुळे मुलांची सगळी नकारात्मकता ही जळून जाते। जर तुम्ही गावाकडे राहत असेल तर बघा, आपल्या गावाकडे चूल असते तर त्या चुलीमध्ये सुद्धा तुम्हाला या वस्तू टाकून तुम्ही जाळू शकता। ज्यांना जाळणं शक्य नसेल त्यांनी डस्टबिनमध्ये टाकल्या तरी सुद्धा चालेल। हा खूप प्रभावी उपाय आहे मुलांसाठी। हा करण्याचा तुम्ही उद्या मुलांसाठी एक उतारा नक्की करा। प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उतारा करायचा आहे। मुलं जर बाहेरगावी असतील तर मुलांचा फोटो असेल तर त्या फोटोवरून तुम्हाला उतरवायचं आहे। उतरवताना खाली डोकं वरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत असं तुम्हाला 7 वेळा उतरवायचं आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग भेटू अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।